तुमची मुलं देखील संध्याकाळी घरी आल्यानंतर किंवा रात्री झोपतानाच्या आधी पाय खूप दुखतात म्हणून सांगतात का? काल एका 6 वर्षाच्या मुलाला घेऊन त्याची आई क्लिनिकला आली होती ही कंप्लेंट घेऊन की हा रात्रभर झोपलाच नाहीये, सारखा उठून उठून बसतो आणि सांगतो की माझे पाय दाबून द्या. त्याची हिस्ट्री घेता याआधी देखील त्याला असं पेन झालं होतं असं त्याच्या आईने सांगितलं. पण नक्की हे पेन का होत असेल? तर ही केस आहे ग्रोईंग पेन्सची. 3 वर्षापासून ते 13 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये कॉमन एक कंप्लेंट दिसून येते ते म्हणजेच ग्रोईंग पेन. त्याचं पहिलं कारण म्हणजेच मसल टायर्डनेस. लहान मुलं ही फार ऍक्टिव्ह असतात, सतत बाहेर खेळणे, पळणे, उड्या मारणे यामुळे त्यांच्या मसल ह्या नेहमी ऍक्टिव्ह राहतात आणि त्यामुळेच मसल टायर्डनेस होण्याची शक्यता ही फार असते. दुसरं कारण म्हणजेच डिहायड्रेशन. लहान मुलांनी व्यवस्थित पाणी न पिल्यामुळे, संतुलित आहार न घेतल्यामुळे किंवा फ्रुट्स न खाल्ल्यामुळे यांच्यामध्ये मसल डिहायड्रेशन होण्याची शक्यता देखील. तिसरं कारण म्हणजे ग्रोथ स्पर्ट. लहान मुलं ही दररोज वाढत असतात, अशा वेळेला त्यांच्या बोन्सची जेव्हा ग्रोथ होत असते त्यावेळेला त्याच्यावर अटॅच असणाऱ्या मसल देखील स्ट्रेच होत असतात, त्यामुळे देखील हे ग्रोईंग पेन होऊ शकते. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या डेफिशियन्सीमुळे यांचे बोन्स हे सॉफ्ट होतात आणि अशा वेळेला यांच्यामध्ये पेन होण्याची जास्त शक्यता असते. ग्रोईंग पेनचा उपाय काय आहे? सगळ्यात पहिलं म्हणजेच ऑइल मसाज. रात्री झोपताना बाळाच्या दोन्ही पायाला व्यवस्थित तेल लावून त्याला मसाज करणं गरजेचं आहे. पॉइंट 2 हॉट कॉम्प्रेस. दोन्ही पण पायांना व्यवस्थित गरम पाण्याच्या पिशवीने शेकवू शकता. पॉइंट 3 डेली योगासने किंवा स्ट्रेचिंग. लहान मुलांमध्ये बालासन, वृक्षासन, पश्चिमोत्तानासन किंवा भुजंगासन अशासारखे आसनांचा उपयोग करून याच्यामध्ये पेन कमी करता येऊ शकतो. नंबर 4 व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचे सप्लिमेंट. डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचे सप्लिमेंट सुरू करू शकतो.